राम राम. डायरेक्ट गावावरून बरं का. पूर्वी आम्ही असेच गुराकडं असताना असं पोरं राहायचे. पोरांना स्थळं यायचे भरपूर. शेतकरी असला तरी बी लग्न हे सगळं त्यांचं व्यवस्थित व्हायचे. त्यावेळेस एक गाणं आलतं. ते गाणं होतं, काल एक पाहुणाला पोर दाविली पोराला, बघून पोरगी म्हणू लागला, गुणान पोरगी अशी कसोही, रूपान पाहिजे गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुणं, कुठे जातील काळ्या पोरी. आणि तरी पण पोरांना पोरी भेटायच्या, पोरींलाही पोरं भेटायचे, लग्न कार्य व्हायचं सगळं व्यवस्थित. काळ बदलत गेला, प्रत्येकाचा काळ बदलतोच. तसंच नंतर एक मधल्या काळात आत्ता एक गाणं आलं. ते गाणं होतं, देवा रे देवा देवा, तुला उगाच का म्हणतात मायाळू कानवाळू. म्हशीसनी मिळतात रेडे आणि गाईसनी मिळतात वळू. मग आमच्याच का नशिबी लिवलंस, आम्ही आहे लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू. नंतरच्या काळात तर एवढी बेकारी झाली, कामधंदा पोरांना भेटाना मोकार फिरायला लागले. शेतकऱ्याचा तर विषय सोडून द्या बा, लय अवस्था बेकार झाली. शेतकरी फक्त बळीराजा म्हणतात, पण व्यवस्थेचा पहिला बळी शेतकऱ्याचा जातो. शेतकऱ्याच्या पोरांचे लग्न व्हायनात, शिकलेले तर बेरोजगारच होऊन बसले. नंतर आता गाणं आले, आम्हा काम मिळेना कोणी पोरगी देईना, म्हणून आम्ही पडतोय पिऊनी. मुख्यमंत्री तुम्ही आणा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री तुम्ही आणा लाडका भाऊ योजना. फार दयनीय अवस्था झाली भाऊ. म्हणून म्हणतो खेड्याकडे चला. अरे पण खेड्याकडे येऊन करायचं तरी काय. अरे शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, दुधाला भाव द्या. दुधाचा भाव पाण्याच्या भावापेक्षा कमी. कसं सुधारतील यांचे हे जर सुधारायचं असलं, मालाचं मोल द्या भाऊ.